काही ना काही करून पूर्ण आपल्या याच्यासाठी प्रजेसाठी लढतो आणि तुम्ही त्यालाच दुखवताय. हाही मोठा प्रश्न आहे. तुमच्याकडे सगळ्यांना पैसे आहेत, लाडकी शेतकरी लाडकी बहीण योजना असो काही असो, पटापट वारंवार तुम्ही तारखेनुसार हप्ते जमा करतात. मग शेतकऱ्याचं कोणतंही अनुदान असो, सोयाबीन कापूस अनुदान असो, कर्जमाफी काय असो, दुसरे काही असो, ठिबक सिंचन अनुदान असो, वेळेवर का होत नाहीत? निधी येत नाही का? निधी तर तुम्ही पटापट मंजूर करून देतात. 3200 कोटी मंजूर. आम्ही तर महाआयटी सेलचं खातंही उघडलेलं आहे. महाआयटी सेलचं खातं उघडलंय, आताच पैसे जमा होतील. मग जातं कुठं? बाकीच्या वेळेस तुम्ही आता लाडकी बहीण योजनेच्या वेळेस तुम्ही किती तिरंगाईने लक्ष घातलं की आपले पैसे पटापट जमा झाले पाहिजेत, बायांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, यादी मंजूर, हे ते मंजूर. शेतकऱ्याच्या बाबतीत असं काय होत नाही साहेब? शेतकऱ्याने तुमचं काही घोडं मारलंय का? शेतकऱ्याच्या बाबतीत दरवेळेसच पैसे जमा व्हायला वेळ का लागतो? हाही मोठा प्रश्न आहे. आता या अतिवृष्टीमुळे ते विमा कंपनी तुम्ही भरलाय ते बरोबर आहे, पण ह्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांचा 100%